देशाचे पंतप्रधान मोदी झाले विजनच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. हे मी अशासाठी आपल्याला सांगितलं की दादांना अचूक माणसाची समिती जरा आकलन जबरदस्त. कोविडचा मगाशी त्याचा उल्लेख केला आपाचा किंवा सगळ्यांचा. कोविडमध्ये आम्ही त्यांचा जनता दरबार चालू असायचा, कोविड कमी होत असताना, आणि त्यावेळेला त्यांच्याकडे एक दिवस असा आला, 7-8 दिवस असे आले तर त्यांच्या कोविडच्या पिरियड मध्ये ते सारखे तिथे मंत्रालय आणि इथे असायचे, आपल्या कार्यालयाच्या तिथे यायचे कोणाला मदत वगैरे. तर त्यावेळेला 5-6 दिवस जेवणाची व्यवस्था करून त्यांचा जो स्टाफ होता त्यांनाच कोविड झाला. जेवण आणायचं कोणाकडनं, करायचं कोणाकडनं. तर तुम्हाला खरं वाटणार तर मी सांगितलं तर वाशीवर एक शिपाई आहे, त्याचं नाव मला आता आठवत, त्यांनी 3 दिवस दादांना डबा आणला. नंतर मला लक्षात आलं तुला आहे तिथे डीसीपी संदीप कडे, आता ते नाशिकला कमिशनर आहे. त्या डीसीपीला मी म्हटलं, डीसीपी साहेब दादांना जरा टिफिन वगैरे आपल्या देता चौकीत आहे का? तो आहे, त्यांना जरा टिफिन देता येईल का आपल्याकडे? त्याच्याकडे कोणीच नाही तिथे जेवण करणार, मास्क लावून, आणि आपल्याला सुद्धा परमिशन तिकडे जायला नव्हतं. त्यांनी 3 दिवस डबा दिला. त्या शिपायाने जर डबा दिला, कोळी नावाचा शिपाई, तो वारला बिचारा कोविड मध्येच. मग त्यावेळेला त्यांनी असं विचार केला नाही का हे कोणाचं जेवण आहे, काय जेवण आहे, काय. फक्त पोट भरण्यापुरता, आपली एनर्जी वाढवण्याकरता ते यायचे. आणि एक दिवस मला अचानक कोविड झालं, मला फोन आला, तुला काय अक्कल आहे की नाही, काय तुला सांभाळता येत नाही का? मी आपलं गप्प राहिलो, शांत राहिलो, म्हणलं चुकलं आपलं काहीतरी, जमलं नाही. 15 दिवसांनी त्यालाच कोविड झाला. आणि कोविड झाल्यानंतर त्यांना ऍडमिट केलं. आपण तुम्हाला माहित असेल हिंदूच्या हॉस्पिटलला, हिंदूच्याच हॉस्पिटल ना ते, ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलला, त्या माणसाला 24 तास लोकांच्या बरोबर बसायची सवय. त्या सलाईन वगैरे लावल्या, हे लावलं. ते 3 दिवसातच चिडले त्या डॉक्टरवर, म्हणजे नाही मला निघायचं. डॉक्टर म्हणून तसं नाही झालं, ते तुमचं तिकडे जातं, इथं तुम्हाला तुमचा डोस येतो, किती 6चा डोस होता ना आपला, तो घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येत. तो कसा बसा डोस घेतला आणि परत ते कामाला लागला. म्हणजे कामाचा ध्यास असणारा माणूस, लोकांची सतत सेवेमध्ये असणारा माणूस, आणि तो माणूस आज आपल्याला आपल्याकडे गेलेला. अनेक प्रसंगी बोलण्यासारखे, आता ती वेळ नाही आहे, बऱ्याच लोकांना अजून बोलायचं सुद्धा असेल, परंतु असा माणूस जी घटना घडली, तर आप्पा जी घटना घडली त्यावेळेला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात. तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा. तो मनवे टीव्हीला पण बातमी आली. ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली, ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटत मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची. कोणतरी सेक्रेटरीला फोन लावला, सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजले. पण त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं, बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतले, चार्टर फ्लाईट आहे, ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट, त्याचा एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेस ते भुवाडला पण आले होते, ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता. त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर, आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला. तो फोटो आज व्हायरल जो होतो ना, त्याचा फोटो. त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं जाणवलं दादांच्या. आणि बोलता 9:15 मला फोन आला, मला माहितच नव्हतं काही. मी त्या गार्डन मध्ये घरी गेलो होतो. तुला काय झालं? काय बोलतो, तुम्ही बोगेला बोलला. बोगे म्हणजे दादाचे प्राक्ष. मग काय झालं? टीव्ही लावलं तर अपघात असं दाखवतो. मी फोन लावतो, तो दादा गेले. म्हणजे काय झालं? तुझा ऍक्सिडेंट झालं. काय झालं काय? तो विमान आपलं पेटलं. मला 2-3 तास काय समजेल ना काय करत नाही, कारण ज्याच्या सहवासात गेली 39 वर्ष बोलायचं 4 दिवसात, 5 दिवसात, 2 दिवसात, रोजच कधी होत असतं. ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी मी बोललो, त्याच्याशी प्रत्यक्ष भेटलो आणि अचानक गेलो. तर आम्ही गेलो बारामती. मगाशी त्याचा उल्लेख पठारशेट्टी, हजारोच्या संख्येने लोक चालत येत होते, गाड्या घेऊन येते, सगळं काय.
लोकांचा विश्वासच नव्हता या गोष्टीवर, तर दादांचा हे असं झालं. ज्यावेळी फोटो व्हायरल झाले 1:30 वाजता, त्या फोटोमध्ये तुम्ही जर पाहिला असेल, मला इकडे पाठवल्यानंतर मी डिलीट केला, त्या फोटोमध्ये असं दिसलं दादाच्या हातामध्ये जे काढलेलं घड्याळ होतं ते त्याने हातात ठेवलं, असं या हातात काढून ठेवला. आणि त्याला समजलं होतं का आपलं काही फरक नाही, ओळख ते राहिलं होतं असं मला वाटतं. तीच त्याची ओळख. ज्या वेळेला हे पाहिलं सगळं फोटो पाहिले, त्याच्यानंतर घरी गेलो. त्याच्या घरी ती माणसं त्या प्रमाणात होती. भंडारशेठ कडून दुसऱ्या दिवशी काय त्याला अंत्यविधी दर्शन, मी त्याचं दर्शन काय जशीच्या तशी व्यवस्थित नाही, इथेच मार लागलेला आणि अशा अवस्थेमध्ये दादाचं डोकं परंतु त्यानंतर प्रत्येक माणसाला माणूस हळद हे कशासाठी मी सांगितलं मला, बरेच त्याच्यावर आरोप झाले. त्याला दादाने कधीच जुमानलं. दादाला देवाने काय केलं याचा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला अशासाठी पडतो. मी बाळासाहेब ठाकरेंचं फिरलो नाही, मी कैलासवासी वसंतदादा पाटलांचं फिरलो नाही. त्यांच्या अंत्यविधीला जशी गर्दी होती तशाच पद्धतीची गर्दी, किंबहुना कमी जास्त म्हणण्यापेक्षा जास्त गर्दी त्यांच्या अंत्यविधीला आम्हाला पाहायला मिळाली. 3-3.5 लाख लोक इथं आपली एखादी बैठक घेतली तर 500 लोक जमत नाही, 3.5 लाख लोक तिथे आलेली आणि संपूर्ण बारामतीमध्ये शुकशुकाट. पवार साहेब बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सगळं काय झालं, घटना काय मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी लावली, बाकीच्या देशातल्या मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली, हे होत राहील. परंतु अजितदादा चौकशी होऊन कोणी दोषी होईल, परंतु परत अजितदादा आपल्याला काय पाहायला भेटणार. मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की ज्यावेळी फिरण झालं त्यावेळेला त्यांच्या कुटुंबासोबत राग सावरण्याचा कार्यक्रम होता आणि राग सावरत असताना ते गरम गरम सगळं होतं आणि ती हवा आली. त्या हवेमध्ये ती राग सगळ्यांना, त्याच्यात ते 7-8 लोक होते, त्याच्यामध्ये मी ते जसं लागलं तर आमच्या अंगावर शहार येतो. माझ्यासाठी बरेच लोक असतील, लाखो लोक असतील, परंतु दादा त्याच्यातच सुद्धा आम्हाला दिसायला. घरी निर्णय त्यांचा झाला की ही सर्व राग आपल्या विद्याप्रतिष्ठानला हे करा. आता कलश वगैरे येणार विद्याप्रतिष्ठानला त्यांनी सांगितलं, विद्याप्रतिष्ठानला हे करा. देवावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे मला माहित नाही, परंतु अजितदादा म्हणाले होते की मी कर्म करत नाही, देव काय ह्या मी काय करत नाही, तुम्ही बाबा पूजा पाठ करायचं ते करा. ज्या सुनेत्रा पवारांना कधीच वाटलं नव्हतं माझ्या नवऱ्याचा असा अंत, ज्या पार्कला कधीच वाटलं नव्हतं माझे वडील असे झाले, प्रमुख विधवांना कधीच वाटलं नाही आमचे नेते असे झाले, ही अवस्था देवाने आमच्यावर. आता प्रश्न असा पडतो, लवकर जाणं कार्यकर्त्याला वाटतं दादानी वेळेत यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वेळेत दादा येतात. तुम्हाला माहिती आहे जनता दरबारमध्ये 7:30 वाजता दादा असेल तर मी 6:45 तिथे हजर आहे. कारण मी गेलो तर समजायचं का तिथे टायमावर आपण नाही गेलो तर शिव्या पाठणार. मी नाही, बरेच लोक असे आणि स्पष्ट होता. आपल्याला माहिती सगळे आपले परिचयाचे लोक. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की दादाचा वक्तशीरपणा, कामाची पद्धत एकदम निराळी, समजून ऐकून घ्यायची. आणि मला नेहमी सांगायचे जनता दरबारमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला मी भेटणार आहे, तुमच्या प्रियजनांना सांगू का माणसाला परस्पर पाठवायचं. माझ्या घरी आलेल्या माणसाला प्रत्येकाला चहा पाणी झालाच पाहिजे, मी असो नाही तर नसो. ही पद्धत फक्त योगिनीलाच नाही, बारामती हॉस्टेलला तीच पद्धत, काठेवाडीला तीच पद्धत, सहयोग बंगल्यावर तीच पद्धत, आणि कुठेही ते गेले दौऱ्यावर तर त्यांच्याबरोबर 50, 100, 150, 200 लोक जरी असतील त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करायला सांगतो. एक दिवस ते संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला गेले होते आणि तिथं आमची संघर्ष यात्रा सुरू होती. संघर्ष यात्रेमध्ये काहीतरी कोणाला प्रॉब्लेम आणि तो कार्यकर्ता आला नाही, त्याचं घर तिथे शेजारी कुठेतरी सांगितलं तो हॉस्पिटल आहे. त्या संघर्ष यात्रेच्या वेळेला अजितदादा सगळ्यांशी चर्चा करत असताना मी हॉस्पिटलला जातो. कार्यकर्ता छोटा होता, सगळं करतो, त्याला त्यांना किती मोठी उभारी मिळाली.
याचा अर्थ एवढाच मला सांगायचं की सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणारे प्रश्न सोडवणारा, सामान्य माणसाच्या अडचणी सोडवणारा आणि आभाळा एवढा नेता आज आमच्याकडनं निवडून गेलेला आहे. त्याच्या गाण्याने निश्चितच महाराष्ट्राची हानी झाले, राज्याची हानी झाले. देशातले बरेच लोक आले होते, केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब आले होते, नरेंद्र मोदी साहेब तर ट्विटच केलं होतं, नितीन गडकरी साहेब येऊन गेले, बाकीचे राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले आणि सर्वात जास्त रंजना गांधीला माणूस सुद्धा त्याच्या ते अंत्यविधीला आला. लाखोचा जनसमुदाय आला होता. त्याचबरोबर सर्व जाती धर्माचे लोक, ख्रिश्चन होते, मुस्लिम होते, पंजाबी होते, सर्व जाती धर्म. म्हणजे आम्हाला समजलं नाही दादा एवढा मोठा आहे. लोकांना कधी समजत गेल्या नियतीच्या पुढे काय चालत नसतं. आपण आपल्या परीने समर्थपणे काम करायचे सर्व प्रयत्न करूया. आपण या ठिकाणी या श्रद्धांजलीच्या निमित्तानं उपस्थित राहिला. बऱ्याच नेत्यांनी वक्त्यांनी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांचे अनुभव सांगितले. ज्यांनी ज्यांनी काही संकल्प सोडलाय त्या प्रत्येक गोष्टीला मी आपल्या सोबत राहील. त्यांच्या जाणीने निश्चितच आपल्या सर्वांना फार मोठा आघात झालाय. मला तर काय व्यक्त नाही करत माझ्या भावना, परंतु दादांचं कार्य आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचं असेल, व्यवस्थित आपल्या मार्गी लावायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्ते त्याच्यात एक गोष्ट घेतली स्वच्छतेची, तर त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य कल्याण ठाणं सर्व समृद्ध झाल्याशिवाय राहणं, टिपटॉप राहणं, व्यवस्थित बोलणं, कोणाच्या भानगडीत न पडणं आणि कुठल्याही व्यसनाच्या अधीन न जाणं. कुठल्याही व्यसन नसलेला नेता माझ्या प्रतीच्या हातून दसऱ्याच्या दिवशीच ते माझ्या कार्यक्रमाला आले. आपण तुम्हाला माहिती तुम्ही होतात आणि त्या कार्यक्रमाला नंतर आपण स्टेजवर आता बसवायचं कोणाकोणाला, तर प्रतीक कार्यक्रमाला होता, प्रत्येक स्टेजवर उभा होता. एवढं काय प्रतीक तू प्रतीक करू, अरे बस बस माझ्या खुर्चीवर बस, आज नंतर तुला त्या खुर्चीवर बस. म्हटलं तो बसणार नाही, त्या दरोड्याला बोलले आपा तिथे. म्हणजे असा हिंमतवान, ताकदवान आणि बळ देणारा नेता. कार्यालयाचं उद्घाटन झालं, पतोरे साहेब काय असं प्रतीकचं घड्याळ हाताला आणि प्रत्येकाला भेटले. मी माळशेत घाटावर त्यांना सोडायला गेलो, जाता म्हणाले इतर प्रमुख साहेबांना मी 150 कोटी रुपये. कोण असा नेता बोलू शकतो? त्या दिवशी निलेश राणे आले होते भारत पवारांना भेटायला. ते म्हणे मी पहिल्यांदाच आमदार झालो आणि मी दादाला पत्र दिलं होतं झाल्या आवडी खातर माझ्या मतदारसंघात एवढी काम तर आपण नेहमी जास्तच काम आहे. 150 कोटीचे पत्र त्याच्यात मिळाले 5-10 कोटी मिळेल. त्यांनी 300 कोटी रुपये मंजूर केले आणि म्हणाले बजेटमध्ये डिक्लेअर करून टाकलं. तर मी पण चकित झालो, निलेश राणे म्हणाले. तर मलाही शॉक बसला का कशी काय मंजूर करू शकतो. म्हणजे पक्ष माझा जरी निराळा असला तरी दादाची हिंमत, ताकद किती येते बघा. हजारो कोटी रुपये लोकांना देणारा हा दातृत्व नेता, समाजाला दिशा देणारा नेता आणि जनसामान्यांना मदत करणारा आणि गोरगरिबांचा कैवारी आज आपल्याकडे केलाय. त्यांच्या जाण्यानं निश्चितच हानी झालेली आहे. पवार कुटुंबियावर जो आघात झालेला आहे त्या आघातामध्ये आपण सगळं सहभागी आहातच, परंतु ते आत्महत्या सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियाला देव. सुनेत्रा पवार वहिनी या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री जरी झाल्या असणार तरी सुद्धा त्यांना हे दुःख हे सहन करण्याची शक्ती ते नियतीने त्यांच्यावर जरी ते लादलं असलं तरी या पुढच्या काळामध्ये त्यांना तो वसा चालवावा लागणार आहे. आणि चालवत असताना मी परमेश्वराला प्रार्थना करेल हे दुःख सहन करण्याची शक्ती सर्व त्या कुटुंबियाला देऊ, त्यांच्या दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशा प्रकारची परमेश्वराला प्रार्थना करून माझ्या परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. नमस्कार.